त्यांच्या आईने त्यांना दिलेलं सगळे संस्कृतीचं शिक्षण, त्यांना युद्धकलेचं दिलेलं ज्ञान, तसंच त्यांचे गुरु यांच्या तालमीत वाढलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र म्हणजे अद्वितीय आहे, अवर्णनीय आहे। त्यांना अनेक गुणांनी आपल्याला संबोधता येईल। त्यांच्या आईच्या गर्भामध्येच त्यांनी लहानपणीच झुंजार कलेचे ज्ञान त्यांना आत्मसात झालेले होते। जन्म झाल्यानंतर लहानपणी आई आणि वडील या दोन्ही नात्यांनी त्यांना घडवलं होतं। तसंच आठवावे ते रूप, आठवावा प्रताप, आठवावा साक्षेप भूमंडळीया, असं या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे। मी काही जास्त वेळ घेणार नाही आहे, 2 शब्द सांगणार आहे की त्यांचं चरित्र हे अतिशय अवर्णनीय होतं। इथे एक कुशल प्रशासक, संघटन कौशल्य त्यांचं अतिशय सुंदर होतं। तसंच त्यांना युद्धकलेचं ज्ञान मिळाल्यामुळं त्यांच्याकडे कुठलीही सामग्री नसताना सुद्धा शस्त्रसाठा, सैन्य, आदिलशाह आणि कुतुबशाहीच्या विरोधात लढणं काही सोपी गोष्ट नव्हती। सगळी कल्पना असताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या युक्ती आणि शक्तीचा वापर करून स्वतः हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या निर्णयाने ते झपाटलेले होते आणि त्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत। त्यांना घडवताना त्यांना एकच सांगितलेलं होतं त्यांच्या आईनी की वाराचं भान आणि शस्त्राचं ध्यान कधीही चुकता कामा नये, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं होतं। त्यांना दिलेलं शिक्षण हे त्यांनी आपल्या युद्धकलेमध्ये वापरलेलं होतं। त्यांच्या आईच्या आशीर्वादामुळे असंख्य लढाया अगदी सहजपणे ते जिंकू शकले। त्यांची आई शिवाजी महाराज लढायला गेलेले असताना भवानी मातेच्या चरणी अथक उपोषण करत बसायचे की माझा मुलगा सुखरूप लढाई जिंकून परत यावा, आणि तसंच त्यांच्या कृपेमुळे आणि देवावर असलेली श्रद्धा यामुळे ते हे सहज प्राप्त करू शकले। तुम्हाला सगळ्यांना संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आलेले असताना छत्रपती शिवाजी महाराज ती गोष्ट माहीत असेल। तेव्हा संत तुकाराम म्हणाले होते की हे पांडुरंगा, मुघलांना खबर लागलेली की माझ्या कीर्तनात ते आलेले आहे आणि ह्यांची यांना